सभापती महोदय, खरं म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री या सभागृहात उपस्थित आहेत आणि हा विषय मुंबईच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे सभापती महोदय, की 1995 मध्ये ही एसआरए योजना सुरू झाली तेव्हा 40 लाख झोपड्या होत्या आणि 20 लाख त्या ठिकाणी घरं बांधण्याचा तेव्हा निर्णय घेतला होता सभापती महोदय आणि गेल्या 28 वर्षात फक्त 2 लाख त्या ठिकाणी घरं बांधण्यात आलेली आहेत आणि जर या स्पीडने जर आपण त्या ठिकाणी काम करायला गेलो तर त्या ठिकाणी 20 लाख जे टार्गेट आपण योजना सुरू झाली तेव्हा केले तेही त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही आणि आपण बघाल तर 2011च्या जनगणनेत साधारणतः 60% ही झोपडपट्ट्यांची संख्या त्या ठिकाणी गेलेली आहे आणि त्याच्यामुळे जर आपल्याला असं म्हटलं 300 वर्ष लागतील, 300-350 वर्ष पूर्णपणे ही एसआरएची योजना कार्यान्वित करून जर लोकांना घरं मिळणार असतील तर तिसरी पिढी त्याचा लाभ घेईल। तर मला वाटतं सभापती महोदय, या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय शासन प्रयत्न करतंय, क्लस्टर योजना पण आणली, रमाबाई आंबेडकरला आपण तशा प्रकारचा प्रयोग करताय, धारावीला मोठ्या प्रमाणावर धारावीचं डेव्हलपमेंट होतंय। तर मुंबईत अशा मोठ्या मोठ्या झोपडपट्ट्या ज्या आहेत, काही वन जमिनीवर आहेत, का रेल्वेच्या जागांवर आहेत, याच्यासाठी तुम्हाला एक ऍक्शन प्लॅन त्या ठिकाणी करावा लागेल, टाइम बाउंड त्या ठिकाणी सरकारला भूमिका घ्यावी लागेल, तरच कालबद्ध वेळेत आपण त्या ठिकाणी सभापती महोदया घरं देऊ शकू। त्या संदर्भात शासनाचा काही ऍक्शन प्लॅन शासनाचा आहे का, करणार आहात का, अशा प्रकारचा माझा एक प्रश्न आहे। दुसरं सभापती महोदय, एसआरएची घरं म्हणजे खुराडा झालाय, खुराडा कोंबड्यांचा। आपण बघाल की त्या ठिकाणी आपण गेलात, कधी दारं तुटलेत, कधी गेलात तर त्या एसआरएच्या बिल्डिंग मध्ये मोकळ्या जागा नाहीत, मध्ये आपण बघाल आग लागली एका एसआरएच्या तिथे सामान ठेवलं होतं, फायर ब्रिगेड जायला यंत्रणा नाही। मग एका बाजूला ज्यांच्या जीवावर बिल्डर त्या ठिकाणी टावर उभारतोय तो आलिशान त्याच्या नजरेसमोर त्या ठिकाणी राहतोय, त्याला लिफ्ट आहेत, व्यवस्थित पाणी आहे, वीज आहे, मोकळं जागा आहे, गार्डन आहे। नाही सभापती महोदय, मुंबईकरांचा महत्वाचा प्रश्न आहे, नाही इतर प्रश्नावर आपण अर्धा एक तास सभापती बसतो नाही तर मी आम्हाला हीच संधी असते प्रश्न मांडायला। नाही सभापती महोदय, अत्यंत महत्वाचा विषय आहे, मी सगळ्या याच्यावर बोलत नाही, महत्वाचा विषय असेल तेव्हाच जास्त बोलतो, तर मला आपल्याला विनंती आहे की मला आपण संधी द्या। तर सभापती महोदय, या संदर्भामध्ये त्यांना माणसाला राहायला लागेल अशा प्रकारचं घर देणार आहोत की नाही, तुमचं इन्स्पेक्शन असतं का कधी, ते कसे राहतात, 2-2 लिफ्ट असतात सभापती महोदय, एक लिफ्ट बंद असते आणि 40 माळ्याचं ते उभी झोपडपट्टी आहे। आमच्या देवीपाड्यात टायटॅनिक बिल्डिंग आहे, त्याचे 40-45 माळे आहेत, त्याच्यामुळे 4 लिफ्ट पैकी 2 लिफ्ट बंद असतात। आता 40 माळे त्या ठिकाणी चालत जाणार आहेत का, महिला ज्येष्ठ, याचा आपण काय विचार करणार आहोत की नाही, की त्यांना झोपडीतनं काढणार आहोत आणि त्या ठिकाणी फक्त कुठेतरी त्यांना स्थलांतरित करायचं आहे आणि बिल्डर त्या ठिकाणी नफा कमावणार। तर याचा ताळमेळ साधण्याची आणि त्या एसआरएच्या घरांवर ते सुस्थितीत राहतील याची दक्षता घ्या। मेंटेनन्स विभाग आहे आपला, काही करत नाही, सोसायटीच्या लोकांवर कोणाचं नियंत्रण नाही, त्या संदर्भात आपण काय करणार आहात, अशा प्रकारचा सभापती महोदय या ठिकाणी प्रश्न आहे। सभापती महोदय, जोपर्यंत एसआरएची सोसायटी रजिस्टर्ड होत नाही तोपर्यंत बिल्डरनी त्या सगळ्या व्यवस्था, देखभाल, लिफ्ट वगैरे जे काय असतं ते करावं, परंतु बिल्डरचं त्या ठिकाणी दुर्लक्ष असतं, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही। एसआरए मध्ये रजिस्ट्रेशनला गेलं तिथे वेळ लागतो, या सर्वसामान्य जो माणूस राहतो, गरीब कष्टकरी, त्याच्या यातनात सभापती महोदय, आणि म्हणून या संदर्भात केवळ योजना आणली पण योजनेचा उपयोग जर त्यांना आनंद देणार नसेल तर काय करायची योजना, झोपडपट्टीत सुखाचं आहे, पाणी मिळते, लाईट मिळतं। त्याच्यामुळे सभापती महोदय, या संदर्भामध्ये सरकारने भूमिका घ्यावी। मी उपमुख्यमंत्री देवेंद्रजींचा आभार व्यक्त करेन की कालच त्यांनी बैठक घेतली आणि अभय योजना जी आपण घरं हस्तांतरित करतो, विकत घेतो, त्यांच्याकरता आणले, तो एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागणार आहे। आणि सभापती महोदय, सगळ्यात शेवटचा तिसरा प्रश्न, आतापर्यंत नाही, आता आर्थिक सक्षमता तपासण्याचं शासनाने सांगितलंय, असे बिल्डर फाईल घेऊन बिल्डर मुंबईत खूप आहेत, आर्थिक क्षमता नाही, पैसे नाहीत आणि चालले डेव्हलपमेंट करायला। तर मला वाटतं ज्यांच्याकडे पैसे आहेत तोच डेव्हलप करू शकतो ना, मग तो फाईल म्हणतात ना, काय फाईल शिजवली की पकवली परब साहेब, ती पकवली आणि मग बिल्डरकडे जातात सौदेबाजी करायला, त्याचा सौदा होत नाही, त्यांना घरं मिळत नाहीत।
तर मला वाटतं या संदर्भात सुद्धा कडक आर्थिक त्या ठिकाणी सक्षमता आहे त्याच बिल्डरला ती घरं दिलेत का? आणि काही बिल्डर मुद्दाम नाही सभापती महोदय करत, आर्थिक कोविडमध्ये अडचणीत येतात, कधी पैसे उपलब्ध होत नाहीत, तर त्यांनाही पैसे उपलब्ध करून देण्यासंदर्भात आयदर सोसायटीला किंवा बिल्डरला आपण इंटरव्हेंट केलं पाहिजे, कारण ती आपली जबाबदारी आहे. बिल्डरची घरं द्यायची जबाबदारी नाही, शासन म्हणून आपण त्याच्यावर कंट्रोल असलं पाहिजे. या 3 प्रश्नांची मला त्या ठिकाणी शासनाने उत्तर द्या.